डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। सलगर जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक आल्यानंतर शिवराज म्हेत्रे यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी दौऱ्याला सुरुवात केली असून गावागावात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक समस्या जाणून घेत आहेत। सत्तेच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न मार्गी लावू आणि मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढू अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली आहे। या आभार दौऱ्यादरम्यान त्यांनी आतापर्यंत निमगाव, हतकनबस, गोड खुर्द, सांगोगी आ, चिक्केहळी, भोसगा, तोरणी, रुद्देवाडी, आंदेवाडी आणि बबलाद आदी गावांना भेटी दिल्या। प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधत पाणी, रस्ते, वीज, सिंचन आणि मूलभूत सुविधांबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या। राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती मिळत आहे। त्यांच्या माध्यमातून माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे तालुक्यासाठी निधी आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत सलगर झेडपी मतदारसंघातील आवश्यक निधी खेचून आणून सर्वांगीण विकास साधणार असा विश्वास शिवराज म्हेत्रे यांनी व्यक्त केला। मतदारसंघातील जनतेने म्हेत्रे परिवारावर विश्वास दाखवून विकासाचा मार्ग मोकळा करून दिला आहे। हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले। मतदारसंघातील अडचणी सोडवण्यासाठी शिवसेना पक्ष कार्यालयात माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे उपलब्ध असून ज्येष्ठ नेते शंकर म्हेत्रे, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे आणि संपूर्ण टीम जनतेच्या सेवेसाठी सज्ज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। या आभार दौऱ्याला गावागावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात येत आहे। दौऱ्यादरम्यान माजी सभापती आनंदराव सोनकांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद बिराजदार, दुधनी बाजार समितीचे संचालक इराणा घसाडे, रमेश चव्हाण, शिवानंद पाटील, अभिजित अडवीतोटे, हमीद गिलकी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सलगर मतदारसंघातील विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी हा आभार दौरा पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याची माहिती शिवराज म्हेत्रे यांनी दिली आहे। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।